तेली आहे, हा तेलाचा घाणा आहे, याला खुंट असे म्हणतात. यामध्ये खोबरे घातले जाते. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. गावातील गावकरी एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर व्हाट इज़ अप गाइज, वेलकम बैक टू अनदर वीडियो। एंड पिछला व्लॉग आपने देखा होगा, वो था गणपतिपुळे का गणेश मंदिर का दर्शन और इसकी पूरी हिस्ट्री। तो अभी अपन जा रहे प्राचीन कोकण, ये जगह गणपतिपुळे में है। मीन्स आपको कैसे बताओ, जो है एशियन कोकण, मतलब पुराना कोकण कैसा था। तो आज के व्लॉग में अपन ये कवर करने वाले हैं और मैं आपको दिखाने वाला हूँ कि पुराना कोकण कैसा था, पहले लोग कैसे रहा करते थे। एंड लेट्स गो, चलो चलते हैं, लेट्स। सो गाइज, ये जो होटल दिख रहे हैं साहिल अमुदर, यहाँ पे हम लोग ने स्टे किया है। एंड यहाँ का ना मैं पूरा जो इन्फॉर्मेशन है, कॉन्टैक्ट नंबर एंड एड्रेस मैं सब डिस्क्रिप्शन में दे दूँगा। प्लस मैं मेरे मामा के होटल का भी जो कॉन्टैक्ट नंबर एंड एड्रेस है वो डिस्क्रिप्शन में दे दूँगा। एक्चुअली ये जो दोनों होटल है गणपतिपुळे मंदिर से ओनली 5 to 10 मिनट्स के डिस्टेंस पे है। तो चलो चलते प्राचीन कोकण। सो गाइस, ये बंदा है ना, ये बंदा गणपतिपुळे आने के बाद मेरा हाथ पकड़ा है, जिधर जा रहा हूँ उधर आ रहा है, जिधर जा रहा हूँ उधर जा रहा है। और बाद में सीन क्या कर रहा है, उसके ब्लॉग में मेरी बेइज्जती कर रहा है। तो एक काम करो, संकल्प सावंत जो ब्लॉगिंग चैनल है ना, देखो आपको अभी क्या करना है ना, इधर लिख के आएगा, स्क्रीन पे लिख के आएगा, वो उसके चैनल के साथ कर दो। तो गाइस, जैसे कि आप लोग सामने देख रहे हो, वहाँ से अगर आप आओगे ना तो गणपतिपुळे के मंदिर का रोड है। और यहाँ से अगर अपने को अभी सीधा जाने का है प्राचीन कोकण के लिए, तो चलो चलते। मैंने जैसा बताया, वहाँ से अपन सीधा आएंगे ना तो ऐसा रोड लगेगा, ये आपको अमूल का दुकान दिखेगा सामने। तो यहाँ से ऊपर से आपको प्राचीन कोकण के लिए जाने का है। गाइस, मतलब जिस रोड पे भक्त निवास है ना, उसी रोड पे अपना प्राचीन कोकण स्थित है। तो चलो चलते हैं। गाइस, आपको जाने को समझ नहीं आ रहा है ना, तो जगह जगह पे यहाँ पे बोर्ड लगे हैं प्राचीन कोकण के, जो आपको करेक्ट डायरेक्शन में लेके जाएंगे। बस आपको एक ही काम करना है, सीधा सीधा जाने का है। फिर आपको एक बड़ा सा एंट्रेंस दिखेगा, जो कि मैं आपको अभी इस वीडियो में दिखाता हूँ। सो गाइस, ये है कोकण का असली निसर्ग। नारियल के झाड़, हर एक जगह झाड़ है। और ये देखो यहाँ के घर देखो कैसे। अभी जैसे आप वो रोड से चल के आओगे ना, मैक्सिमम 2 to 3 मिनट्स के अंदर आप प्राचीन कोकण के यहाँ पे पहुँच जाओगे। सामने गेट है, मैं आपको दिखाता हूँ, चलो। सो गाइस, ये गेट है और अभी अपन ने एंट्री मारा है प्राचीन कोकण के अंदर। तो लेट्स गो, बुकिंग प्राइस देखते हैं कितना है एंड अंदर टूर करके आते हैं, चलो। जैसे एंट्री करोगे ना तो सामने ही टिकट काउंटर है। तो चलो चलते। तो गाइस, मैम अपने को अभी पूरा इन्फॉर्मेशन बताएगी, मतलब टिकट कितना है, क्या फेयर है, और अगर आप व्लॉग वॉक करने आओगे तो कितना चार्जेस लगेगा। पर पर्सन 50 रुपीज़ टिकट है। 3 साल के ऊपर पूरा टिकट है। आप अपने मोबाइल या कैमरा से फ़ोटो खींचने वाले हो तो इसका 50 रुपीज़ अलग चार्ज है। अंदर 500 साल पहले कोंकणी लोग कैसे रहते थे, इस स्टैचू की तरह दिखाया है। और सीसेल एग्जीबिशन है। इन्फॉर्मेशन देने के लिए गाइड रहता है। गाइड कंपलसरी है। ग्रुप ज्वाइन करके एक गाइड रहता है। इसके लिए 10 मिनट रुकना पड़ता है। अंदर 3.5 एकड़ का एरिया है। घूमने के लिए 1 घंटा लगता है। थोड़ा स्टेप बाय स्टेप चढ़ना है, पहाड़ी पर बनाया है। ये है अपना टिकट है एंट्री का, तो आप देख सकते हो। टूरिस्ट 50 रुपीज़ पर पर्सन, कैमरा के लिए चार्जेस है 50 रुपीज़ एंड गाइड के लिए 50 रुपीज़ है। तो हम दोनों है मिला के 250 गाइड्स का और 50 पर्सन एंड 50 कैमरा के लिए शूटिंग करने के लिए। जैसे आप एंट्री करोगे तो आपको देखने मिलेंगे छत्रपति शिवाजी महाराज। बहुत प्लेजेंट फील होता है जब महाराज को देखते हैं। आपले स्वागत करते। कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे। या ठिकाणी पर्यटनात रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करत आहे। आपली संस्कृती ही निसर्गातून फुलली आहे। पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे। पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणे। त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाते। विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे नक्षत्र बाग तयार केली। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो। त्यांची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते। बाहर बोर्ड लावलाय, जाताना तो तुम्ही पाहू शकता। और गाइस, जैसे आप एंट्री मारोगे ना तो यहाँ पे पूरा ना ये प्रॉपर फॉरेस्ट एरिया है। तो यहाँ पे ना मच्छर बहुत है, तो वो लोग आपको ओडोमॉस देंगे लगाने के लिए। एंड प्लस ये जो व्लॉग रहेगा ना अभी पूरा मराठी में रहेगा, क्योंकि ये जो गाइड है ना आपको मराठी में एक्सप्लेन करेगा, तो थोड़ा एडजस्ट कर लेना, ओके। हा पिंपळपार आहे। कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो, तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके बांधलेली आहे। याला पिंपळपार म्हणतात, पण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला
त्याला कोकणी भाषेमध्ये पार असं म्हणतात. हा पार 400 वर्षापूर्वी बांधला गेला. जेव्हा पार बांधला गेला त्यावेळी तिथे पिंपळाचं रोप लावण्यात आलं. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना. तो गाइस ये जो पूरा देख रहे हो ना पिंपल का झाड़, ये 400 साल पुराना है. अभी अपन ने जिधर एंट्री किया है, अभी यहाँ पे सब 500 ईयर्स पुरानी चीज़ें हैं जो कि अपने को जानने मिलने वाली है वो ताई के थ्रू. तो लेट्स गो, चलो चलते. भगवान परशुराम आहे. आपल्या पुराणात उल्लेख आहे की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी सर्व पृथ्वी जिंकून घेतली व जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामांची भूमी असेही म्हणतात. हा तेली आहे, हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये खोबरे घातले जाते. हे जो बे लाकूड दिसते त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून ही लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसते व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघते. आतील तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोकडाचा बैल बाजूला केला जातो व जोखड बाजूला केली जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाड बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेल्याला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी ते 1.5 तास मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करत असत. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवांकडे जातात आणि देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण ज्यावेळी आपल्याकडे शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नाते इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणं येणं असतं. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव जाणीवपूर्वक ठेवलंय. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये देवत्वाचं स्थान. आम्ही कोकणी माणसं वड, पिंपळ, साप, नग यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून आमच्या देवीचं नाव प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलंय वाघजाई. यात भरपूर भूतं असतात पण कोकणवासियांची श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. शिमग्याच्या वेळी या देवाला गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. इकडे वीरगळ दाखवले. वीर प्राप्ती लोकांचे प्रतीक. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळे. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पैसे म्हणजे आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असेल. एवढा अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ. हा खोत आहे राजाच्या गावातील. थेट प्रतिनिधी म्हणजे खोत धार्मिक व राजकीय बाबतीत पण खोतांचं असे. खोत हा गावचा प्रमुख असे. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, त्यावर सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझ घराचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळतात. हाच खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. खोत ज्या उंचवट्यावर बसले त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवरांनी ओटीला बसायचे. ती समोर आहे ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर, मागच्या बाजूला माझघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम.
घराचे छप्पर पहा, वरती छोटे छप्पर मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर. कारण कोकणामध्ये उष्णता फार असते, घरातील उष्ण हवा सतत या गॅप मधून बाहेर पडते व बाहेरची थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातले वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे, इथे अडकीत त्यांचे प्रकार दाखवले. अडकीत सुपारी. अच्छा हा. हो हे म्हणजे आजीकडे पाळणा हलत असे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं असत. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती. हे उचल आहे, याचा उपयोग पूर्वी कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. तिथे गौरी गणपतीचा सण दाखवलाय. ही खोईनी आहे, हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो. मागे वेलीने बांधून पाण्यामध्ये ठेवली जाते. हिची अंतर्गत रचना अशी आहे की आतमध्ये गेलेला मासा पुन्हा बाहेर पडू शकत नाही. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचं काम हा चर्मकार करत असतो. याच्या वेळेला आणखी एक प्रसंग सांगते की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर गुहेमध्ये जिवंत साप आहेत. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होता. त्याच्या गावातील लोक वाईट मार्गाने वागायला लागल्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले. हे शंकराला मान्य होणे शक्य नव्हते. त्याने गाव सोडण्याचा निर्णय घेतला व मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री तो गावाच्या बाहेर पडला. गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब, श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले. त्याला सांगितले, यापुढे मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. दरवर्षी संक्रांतीला शंकराच्या मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचं काम चर्मकाराचा आजचा वंशच करतो. म्हणजेच मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की त्या ठिकाणी कोणताही जातीभेद मानला जात नाही. धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे. हा धनगर समाज कोकणातील इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असते. इथून त्यांचा पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. ज्यावेळी हे लोक गावामध्ये तेव्हा पायात चामड्याच्या वाना, हातात घुंगराची काठी, खांद्यावर फाटकी घुंगडी या वेशभूषेत येत असते. असे असले तरी 100 ते 125 गाई, 5 ते 25 म्हशींचा मालक हा धनगर होता. इथे बकरीची गोठी दाखवली. जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्यासाठी ती अशी उंचावर बांधली. हा कुंभार आहे. गावातील मातीची सर्व संबंधित काम हा कुंभार करत असतो. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी बनवून देण्याचं काम हा कुंभार करत असतो. हे जे सफेद रंगाचं मडकं आहे ते माडी काढण्याचं मडकं आहे. कोकणामध्ये नारळाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. त्याला नारळ येण्यापूर्वी पोय येते, तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी माडी मडके वरच्यावर त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, पण माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. तो गाइस यहाँ पे एक शॉपिंग सेंटर है. मतलब आप जैसा ही सब कवर करके ऊपर आओगे ना तो एंड में आपको सब शॉप्स मिलेंगे जहाँ पे आपको लकड़ी के बने हुए खिलौने मिलेंगे. प्लस ये देखो सब लकड़ी का बना हुआ है. सब जितने भी चीज़ें आपको दिख रहे हैं सब लकड़ी से बनी हुई है और ये सब एंटीक है. प्लस खिलौने बच्चों के लिए वो देखो सामने. तो ये पूरा शॉप है, आप इधर से शॉपिंग भी कर सकते हो. मॅजिक दिवा आहे. इथून तेल घालायचं. तेल आत गेलं की ते खाली पडत नाही. वात इथून घालायची, दिवा पेटायचा. पाणी घालून दाखवते, पडत नाही. हो. वात इथून घाला, दिवा पेटा. इथे जयगड किल्ल्याची प्रतिकृती दाखवली. इथून 20 किलोमीटर अंतरावर हा जयगड किल्ला. जयगडचा आहे ना, दुर्ग आहे ना. जेव्हा गावाच्या बाहेर जातो तेव्हा या गावसीमेवर जो देव आहे याला राखणदार असे म्हणतात. याला नमस्कार करूनच गावाच्या बाहेर जातो, कारण आमची श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. आम्ही जगात वावरताना आत्मविश्वासाने वावरतो आणि यशस्वी होतो. तुम्ही जर श्रद्धाळू असाल तर जरूर याला नमस्कार करा. इथून पुढे तुमचा प्रवास सुखाचा व आनंदाचा होईल. इथून लास्ट पॉईंट आहे शंख प्रदर्शन. तिथे तिकीट चेक केलं जाईल. फोटो काढायला अलाउड नाही. तिथे गाईड आहेत ते वेगळे आहेत आणि त्याच्या बाजूनेच एक्झिट आहे. तो बस फाइनली अभी आपने जितना देखा ना ये था प्राचीन कोकण का विलेज टूर. ये अभी ख़त्म हो चुका है और अभी अपन जा रहे हैं शंख प्रदर्शन में. मतलब जहाँ पे अपने को समुंदर में से जो शंख मिलते हैं वो यहाँ पे प्रदर्शन है और यहाँ पे अलग गाइड है. तो अभी ये दिखाते, चलो. तो गाइस अभी अपन शंख प्रदर्शना देख के आए एंड वहाँ पे एक्चुअली सीन ऐसा है कि रिकॉर्डिंग अंदर अलाउड नहीं था तो कुछ रिकॉर्ड नहीं किया. एंड मोस्टली वहाँ पे
1000+ वैरायटीज़ ऑफ शंख है जो समुद्र के अंदर मिलते हैं। एंड अपन ने देखे तो सिर्फ 4-5 देखे रहेंगे, बट 1000+ वैरायटीज़ है वहाँ पे। एंड आप अगर विज़िट करोगे तो मज़ा ही आ जाएगा। तो अभी अपना टूर हो चुका है प्राचीन कोकण का ख़त्म। अभी यहाँ से चलते हैं फिर से रूम पे और थोड़ा आराम करते हैं ना मेरी पपड़ी। इंसान देख रहे हो ना यहाँ पे, ये इतना 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 हलकड़ इंसान है ना कि हर एक टेक के सामने आता है, हर एक टेक के। मतलब दीदी इतने अच्छी सी इंफॉर्मेशन दे रही थी, ये इंसान हर एक टेक के सामने आके ना हलकड़गिरी करेगा, हलकड़गिरी। लवकर मच्छी चावतात. आधी बोलायलाच पाहिजे। सो गाइस, जो चीज़ का इंतज़ार था वो चीज़ फाइनली यहाँ पे हाजिर हो चुकी है। मतलब बारिश जिस चीज़ के लिए हम लोग आए थे वो आ चुकी है। मतलब अभी बोल सकते हैं कि अपना कोकण टूर बारिश में अच्छे से जा रहा है। मतलब सुबह से नहीं आई बट अभी आ गई है, मतलब इज्जत रखी है। सो गाइस, ऐसा कुछ था अपना प्राचीन कोकण का व्लॉग। तो अगर आपको ये व्लॉग अच्छा लगा हो तो लाइक शेयर कमेंट एंड सब्सक्राइब ज़रूर करिएगा, क्योंकि आज एक ही दिन में हम लोग ने 3 व्लॉग शूट किए, मतलब ज़रा भी रेस्ट नहीं लिए। तो ज़रूर से लाइक करिएगा। एंड अभी चलते होटल रूम पे, क्योंकि अभी बारिश गिर रही है तो ज़्यादा भीगने का नहीं है, क्योंकि कल अपने को जाना है कुंकेश्वर। तो कल का प्रवास भी अच्छे से जाना चाहिए, तो अभी भीगना नहीं है। तो चलो चलते होटल रूम पे और थोड़ा आराम करते हैं ना मेरी जान। चलो, लाइक शेयर कमेंट एंड सब्सक्राइब।